या वर्षीच्या दिवाळीला आम्ही ठरवलं होतं की बेबीमुळे ना आपण फराळ बनवूनच घेऊ, पण ऐन टायमाला खूप मोठा घोळ झाला आणि त्यामुळे फराळ मलाच बनवावं लागलं. मग पूर्ण धांदल उडाली होती. पण त्याआधी आज आहे नरक चतुर्थी. नरक चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची ही दिवाळी खूप आनंदाची उत्साहाची जावो. नरक चतुर्थीच्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर उठून अभंग स्नान करतात. मग सकाळीच लवकरच आवरलं होतं आणि उंबरठा वगैरे पुसून घेतला. उंबरठ्याचं मस्त लेपन वगैरे करून घेतलं आणि छोटीशी रांगोळी काढली. खरं तर ना लग्नाच्या आधीची जी दिवाळी होती ना त्याला खूप उत्साह असायचा, कारण आई मस्त फराळ बनवायची, आपण ते आई तर खायचं. पण आता सगळ्या गोष्टींना सण आला की किचन मध्ये जातात. मला तरी असं वाटतं की पहिल्यासारखं ना आता एन्जॉय करायला भेटतच नाही. पण असो, तुमचं असंच आहे का? आज ना मला करंजी आणि शंकरपाळी बनवायची होती, पण आमच्या साहेबांनी काय मला ते करू दिले नाही. त्यामुळे करंजाचा फक्त बाखूर बनवला आणि त्यानंतर शंकरपाळी इथे मी बनवून घेतली. याचा लॉंग व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. शंकरपाळे सुद्धा मस्त असे बनवून माझे झाले होते आणि ह्यातच माझा ना खूप वेळ गेला होता. त्यानंतर संध्याकाळी मस्त दिवे वगैरे लावले. रांगोळी छोटीशी का असाना पण त्यामध्ये दिवे लावले ना तर एकदम सण असल्यासारखं फील होतं. तर उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असा संपला आमचा आजचा दिवस. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.